काय त्याचं कारण? मी विचारलेला प्रश्न चुकीचा आहे का तुमचं उत्तर देणं चुकीचं आहे? त्यामुळे याचं उत्तर काय आहे हे शोधण्याच्या भानगडीत आपण न पडता केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे ही भूमिका घेऊन पुढे गेलो पाहिजे। मेरे कोशिशों को सहारो मेरे हमराह चलो, मैंने एक शम्मा जलाई है तूफानों के खिलाफ। हे राहुल गांधींसारखं नेतृत्व आपल्या जवळ आहे आणि त्या नेतृत्वाने आपल्या पक्षातच नव्हे तर जो समाजवादी विचार आहे त्या समाजवादी सर्व विचाराला एक नवचैतन्य दिलेलं आहे आणि या नवचैतन्याची पहिली धार जी आहे ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे आणि त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आता राहुल गांधींचं चित्र, राहुल गांधींचा आदर्श हा डोळ्यासमोर दिसत असताना त्याच्या मनात फक्त एकच जिद्द पाहिजे, एकच भूमिका त्याची असली पाहिजे आणि ती भूमिका कोणची? तर सरफरोशी की तमन्ना, याला तर तुम्हाला पूर्ण करावं लागेल। सरफरोशी की तमन्ना, देखना है जोर कितना, ही भूमिका ज्या माणसाची असेल तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा कार्यकर्ता आणि नेता आहे आणि तो नेता आहे। ही भूमिका जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत व्हिजिटिंग कार्ड छापा, लेटर पॅड छापा, मोठे मोठे बॅनर लावा, पोस्टर लावा, माझा फोटो खाली झाला, माझा फोटो वर झाला, या सगळ्या लढाईमध्ये जर राहिलो तर आपल्यासारखे करंटे आपणच। मी या गटाचा, मी त्या गटाचा, मी याचा, मी त्याचा, अरे बाबा घरी बैस ना। जर तू गटा तटाचा आणि याच्या जवळचा त्याच्या दूरचा त्याच्यामुळे आलो याच्यामुळे आलो या भानगडीत जर पडत असशील तर त्यापेक्षा तू आलेला न आलेला बरा। खरे तू काऊन रडू राहिला? खरे तुझा असा चेहरा का? अरे वो रोती सूरत है, त्याचा चेहराच तसा आहे, तो दिसत तसा नाही, त्याचा नेहमी चेहरा तसा आहे। कधी आलं की तक्रार करायची, कधी आणायचं आलं तर काढायचं, कधी आलं तर शाप देत राहायचं। ही आजचा हा काळ जो आहे हा याचा नाही। आपण या सर्व भूमिकेतून सत्तेतून हळू 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 दूर 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 जाता जाता आपला पक्ष आता हा मोठ्या अडचणीत कुठेतरी आलेला आहे। याला जबाबदार कोण? कोण जबाबदार आहे? एक बोट तुम्ही दाखवा, सगळेच म्हणणं आम्ही सब म्हणून चालणार नाही। तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवाल, हा जबाबदार आहे, तो जबाबदार आहे, तो जबाबदार आहे, ते अर्ध सत्य आहे, अर्ध नाही तर ते 25% सत्य आहे। कारण तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवता तर तुमच्याकडे किती बोट येतात? तुमच्याकडे 3 बोट तुमच्याकडे येतात। त्यामुळे आपने किरेबान में झाक के देखो हा आज रोजीचा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना असणारा सर्वात महत्वाचा जो संदेश आहे तो संदेश या ठिकाणी आपल्या सर्वांना आत्मसात केला पाहिजे। मी काही जास्ती बोलायच्या भानगडीत पडणार नव्हतो, पण रमेश चेन्नीथला जी सर ने बोला कि नहीं तुम जाओ जरा भाषण करो, अच्छा करो, लंबा करो। तो म्हटलं सर मेरे को काय को फसा रहे हो तुम? आपलं झालं थोडं, व्यायानं धाडलं घोडं। माझ्याकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची भानगड जी आहे ती सांभाळत नाही आणि मी कुठे झेंडू बाब घेऊन तुम्हाला लावायला येऊ? माझं नेतृत्व आहे, चेन्नीथला जी आदेश आहे आणि मलाही जे खटकत आहे आणि जे सांगा वाटतंय ते तुमच्या समपातळीवरून कोणता मेक मिरवणारा अध्यक्ष या भूमिकेतून नाही। पण गड्याओ, आपण जोपर्यंत कार्यकर्ता होत नाही तोपर्यंत पदाधिकारी होण्यात काहीच अर्थ नाही। माणूस जो आहे हा किती दष्टपुष्ट असला, किती दिसायला सुंदर असला, किती मोठा त्याचा बंगला असला, किती जमीन जुमला जायच्या तिकडे असली, मात्र त्यांनी श्वास घेणं बंद केलं, त्याचं हृदयचं स्पंदन थांबलं आणि डोक्याने विचार करणं बंद केलं तर त्या माणसाला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? बॉडी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचं नाव घेतो, आलाना फलाना हा तो, मात्र त्यातला प्राण गेला की तो काय होऊन जातो? बॉडी। माणूस कसा आहे तब्येत विचारांना विचारतो
विचारतो, अरे काकाची, बाबाची, मामाची, आईची, ताईची तब्येत कशी आहे, आणि एकदा त्यातला प्राण गेला की आपण लगेच म्हणतो बॉडी कधी येणार आहे, बॉडी कुठे आहे. आणि ही भूमिका जी आहे, ही भूमिका आपल्याला सगळ्यांना ध्यानात घेतली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कार्यकर्ते आहात तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. तुम्ही कार्य करणं बंद केलं आणि कार्यकर्ता म्हणून भूमिका बंद केली म्हणजे तुम्ही काय झालात, बॉडी झालात. हा एक सिद्धांत तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना हा स्वीकारला पाहिजे. आणि कार्य करत असताना मुंगीचा जो आदर्श आहे, हा मुंगीचा आदर्श आपल्याला सर्वांना कुठेतरी घेण्याची आवश्यकता आहे. मोठे मोठे उदाहरणं खूप भेटतो. आपल्या सगळ्यांना तिकीट पाहिजे, आपल्या सगळ्यांना नगरसेवक व्हायचं, आपल्या सगळ्यांना आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, मंत्री व्हायचं, संत्री व्हायचं, काय काय व्हायचं. अरे बाबा, ते व्हायला कोणीच अडवलं नाही, काहीच हरकत नाही. मात्र पुढे करून करून सटकून सटकून फोटोमध्ये मुंडक्या घालून आपल्याला नेता बनता येत नाही. रिस्पेक्ट शुड बी कमांडेड, रिस्पेक्ट शुड बी कमांडेड, नॉट बी डिमांडेड. ही भूमिका आपल्या सगळ्यांना घेतली पाहिजे. माझ्या एवढ्या चांगल्या वाक्यावर एकच टाळी वाजली, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि तुम्ही टाळी वाजवले नाही म्हणून तुमचा निषेध करतो. आणि हा निषेध जो आहे हा काही द्वेषाचा नाही, कारण रिस्पेक्ट जो आहे तो कुठून मिळणार आहे. रिस्पेक्ट पदांमुळे मिळतो, रिस्पेक्ट कुठून तरी आपला काहीतरी फोटो छापल्याने मिळतो, हा आपला सर्वांचा भ्रम आहे. रिस्पेक्ट कमांड करावा लागतो. आणि तो कमांड कसा होईल, तर आपल्याला दुसऱ्यासाठी काहीतरी करावं लागेल. तुम्ही म्हणता मोठा शहाणपणा शिकू राहिले, पण कैसे कैसे ऐसे ऐसे कैसे कैसे बन गए. आणि हा गझल आणि ते गाणं बरंच पुढे आहे. मात्र जे गे ते लगेच खाली पण हवेने गेले आणि हवेने खाली आले. तेव्हा राहुल गांधी कन्याकुमारी पासून किती किलोमीटर चालत 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 श्रीनगरला गेले, तर ते 4,500 किलोमीटर चालत 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 तिथपर्यंत गेले. आणि या मेहनतीच्या निमित्तानं भारतात एक संदेश दिला, नफरत छोडो भारत जोडो. हा त्यांनी काही चिपकवला नाही, त्यांनी लोकांशी संवाद साधला, चर्चा केली आणि एक मेहनत आणि कष्ट करून ते पुढे गेले. तेव्हा आपल्या सर्वांना आपलं जे नेतृत्व आहे, नुसतं महात्मा गांधींचं, राहुल गांधींचं, अजून आपल्या इतर नेत्यांचं, खरगे साहेबांचं, पंडित जवाहरलाल नेहरूंचं, लाल बहादूर शास्त्रींचं वगैरे वगैरे सर्व नावं घेऊन आपल्याला चालता येणार नाही. तर आता आपल्यालाही तेवढीच मेहनत घेण्याची तयारी ही केली पाहिजे. आणि जर तुम्ही मेहनत घ्याल तरच आपण नेता बनू. हा एक मूलमंत्र मला सापडला. आणि माझं गेल्या 8 महिन्याच्या पूर्वी माझी निवड झाली. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विराजमान. अरे कोण आहे बाबा हा हर्षवर्धन सपकाळ? कोणी म्हणे आदिवासी समाजाचा आहे, कोणी म्हणे दलित समाजाचा आहे, कोणी म्हणे आमदार होता, कोणी अजून काय म्हणे काय म्हणे. मात्र माझा चेहरा काही महाराष्ट्राला ओळखीचा नव्हता. 8 महिन्यानंतर आज भले मुख्यमंत्री म्हणतात की कोण हर्षवर्धन सपकाळ, मी त्याला ओळखत नाही. पण अशी मिरची लागली, अशी लागली की बोलताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी अवस्था मुख्यमंत्र्याची जी झाली आहे. त्याला कारण काय, तर बेबाक स्वरूपामध्ये पुढे जात असताना गेल्या 8 महिन्यात मी पदयात्रा ज्या आहेत त्या 10 पदयात्रा या महाराष्ट्रामध्ये काढण्याचं एक काम माझी जबाबदारी म्हणून केलं. या 10 पदयात्राच्या अनुषंगानं मी 750 किलोमीटर या महाराष्ट्रामध्ये पायी फिरलो. या 8 महिन्याच्या काळात प्रशिक्षणाचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, शेतमजुरांचा विषय असेल, तरुणांचा विषय असेल, या सर्वांच्या सोबत काम करत असताना या प्रक्रियेमध्ये पुढे गेलो. जेव्हा मी प्रदेशाध्यक्ष होणार तेव्हा थोडीशी व्हायच्या आधी गडबड चालू झाली. पोरगा मला विचारत, मी त्याला काही सांगत होतो. रात्री झोपताना बायको म्हणाली, का हो तुम्ही पोरगा काय बोलत होते? म्हटलं काहीच नाही, पुढच्या आठवड्यापासून तू आणि मी नवरा बायको नाही. सांगायचं तात्पर्य की संधी जर मिळाली तर त्याचं काय करावं लागतं, काय करावं लागतं, सोनं करावं लागतं. आणि सोनं जर केलं नाही तर काय होतं, काय होतं, संधीचं सोनं केलं नाही तर संधीची माती होते. आणि आज मला एक मोठी जबाबदारी मिळाली असेल, मी त्या संधीचं सोनं करण्याकरता 8 महिन्यातला माझा सगळा अहवाल आपल्यापर्यंत आहे. आत्मप्रौढीचा भाग नाही, मात्र कष्ट, ओळख निर्माण करण्याकरता काय करावं लागतं
तर बेबाकीने राहावं लागतं, मोठ्यांचा आदर ठेवावा लागतो, गटातटाच्या भानगडीत पडावं लागत नाही आणि सातत्यानं परिश्रम या माध्यमातून माणूस ओळख करू इच्छितो आणि करू शकतो. हे उदाहरण फक्त मी आपल्या सगळ्यांना यासाठी दिलं की आपल्याला आता एक संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं करायचं का संधीची माती करायची हे आपल्यावर आहे. आपल्या वडिलाचं नाव, आपलं नाव आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आपल्या वडिलाचं नाव माहिती आहे, आजोबाचं नाव माहिती आहे, आजोबाच्या वडिलाचं नाव डोके खाजून जरा हो माहिती आहे, आजोबाचं वडिलाचं नाव माहित नाही. 4 पिढ्या आणि 5 पिढ्या गेलं तर आपला बाप कोण होता आपल्याला माहित नाही. आणि आता उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी आलाना फलाना प्रदेशाध्यक्ष, अरे किती तू छाती फुशारकी मारली तर आपलीच पिढी 4 पिढ्यानंतर आपल्याला ओळखणार नाही. आणि हे सत्य जे आहे, आपण जर कार्य केलं, कर्म केलं, कर्तृत्व केलं तर आपल्या पुढच्या 7 पिढ्या 10 पिढ्या पण आपल्याला विसरू शकत नाही. महात्मा गांधींना आपण लक्षात का ठेवतो, पंडित जवाहरलाल नेहरूंना आपण लक्षात का ठेवतो, शिवशाहू फुले आंबेडकरांना आपण लक्षात का ठेवतो, गाडगे महाराज तुकडोजी महाराजांना आपण लक्षात का ठेवतो, तर या माणसांनी एक माइलस्टोन हा स्थापित केलेला आहे. आणि हे सर्व लोक राजकीय होते, राजकीय क्रांती करणारे ही लोक होते. तथागत गौतम बुद्धांनी मनुवाद्यांच्या विरोधात पहिली लढाई लढली, भगवान महावीरांनी मनुवाद्यांच्या विरोधात दुसरी लढाई लढली, वारकरी संप्रदायाने मनुवाद्यांच्या विरोधात लढाई लढली, बसवेश्वर स्वामींनी लढली, त्यानंतर चक्रधर स्वामींनी लढली, शिवाजी महाराजांनी लढली, तुकडोजी महाराजांनी लढली, गाडगे महाराजांनी लढली, सावित्रीबाई फुलेंनी लढली. आणि ही लढत असणारी जी परंपरा आहे, ही परंपरा भारताच्या संविधानामध्ये एकत्रित स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही अभिव्यक्त केली. आणि तो सर्वांना जो समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा जो वसा दिला आहे तो या स्वरूपात आहे. मात्र आज रोजी भारतीय जनता पक्ष ही सत्तेवर बसली आहे आणि ही मनुवादी आहे. आणि मनुवादी म्हणजे काय, तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं नाही, हा आहे मनुवाद. आणि संविधानवादी म्हणजे काय, तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं, प्रत्येक व्यक्तीला सन्मान द्यायचा, सामाजिक न्यायाची भूमिका ठेवायची, बंधुत्वाची भूमिका ठेवायची आणि या समतावादी विचारातून पुढे जायचं, हा आपला संविधानाचा विचार आहे. आणि आता हा विचारात अडचणीत आलेला आहे. सरतेशेवटी एवढंच सांगतो, सावित्रीबाई फुलेंना आपण अभिवादन का करतो, कारण सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा काढली. मग मुलींची शाळा काढली हे चांगलं का वाईट, तर चांगलं. मग मुलींची शाळा काढल्यावर त्यांच्या अंगावर शेण का फेकलं, शेण फेकण्यामागचं कारण असं की मुली जर शिकल्या तर धर्म बुडतो, मुलींनी जर शाळेत गेल्या आणि त्या लिहाय वाचायला शिकल्या तर पाप आहे, असा एक विचार हा मनुस्मृतीच्या माध्यमातून पुण्यात होता. आणि हा विचार इतका हवी होता की सावित्रीबाई शिकाव्याला जात असताना त्यांच्या अंगावर दगड आणि शेण फेकलं. त्यांच्या अंगावर दगड आणि शेण फेकायला मुस्लिम आले होते का, ख्रिश्चन आले होते का, शीख आले होते का, मग कोणी शेण फेकलं, कोणी शेण फेकलं, मनुवाद्याने त्यांच्या अंगावर शेण फेकलं. आज सावित्रीबाई फुले संविधानवादी आहेत आणि शेण फेकणारे मनुवादी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात साम्राज्य उभं केलं आणि साम्राज्य उभं करून राज्याभिषेकाचा मुहूर्त काढायचा आहे म्हणून पंचांगवाल्यांकडे गेले, पैठणला गेले, नाशिकला गेले. शिवाजी महाराज राजा होणार आहे, राज्याभिषेक करायचा म्हणून धावत यायला पाहिजे होतं की तेव्हा तथाकथित धर्ममार्तंडांनी. मात्र ते आले नाही. त्यांनी काय सांगितलं, शिवाजी राजा होऊ शकत नाही. का राजा होऊ शकत नाही, कारण शिवाजी शूद्र आहे आणि शूद्र राजा होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांना शूद्र ठरवणारा आणि राज्याभिषेक होऊ देणार नाही हे सांगणारा औरंगजेब होता का, हे सांगणारा ईस्ट इंडिया कंपनी होती का. जे मनुवादी होते त्या मनुवादींनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही त्या ठिकाणी हा थांबवला. त्यामुळे शिवाजी महाराज ज्या विचारातून राजे झाले तो संविधानाचा विचार आहे. शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा विचार आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा संविधानाचा विचार हे दोन्ही एक आहे, हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे समजणे वाले को
इशारा कापी. झोपेचा जो झोपलेला असतो त्याला जागा करणं सोपं आहे, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करू शकत नाही. मला या ठिकाणी एक प्रश्न सन्माननीय व्यासपीठाच्या परवानगीनं एक विचारायचा आहे, आणि तो हा आहे की काँग्रेसचा कार्यकर्ता झोपी गेला असेल तर त्याला जागा करणं सोपं आहे, पण हा लेखाचा झोपेचा जो सोंग घेतो याचं काय करायचं, हा एक मोठा कळीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रश्न बरोबर विचारतोय का आडमतडम बोलतोय? बरोबर विचारतोय का आडमतडम बोलतोय? अर्धे हो म्हणून राहिले, कोणी काय म्हणून राहिलं की कशाला इकडे तिकडे पाहू राहिले. अरे तुमच्या मनात आहे ते सांगा की बडबड बंद कर. झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कोणी जागा करू शकत नाही. अरे गड्या कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू, हा एक प्रश्न आपण चिंतनाच्या निमित्तानं आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे. आणि यातून जो काँग्रेस नावाचं जे रसायन आहे ते अद्भुत रसायन आहे, आणि त्या रसायनातून जो माणूस उभा राहतो तो संविधानाची लढाई लढल्याशिवाय राहत नाही. आणि आज हे सतीचं वाण, ही मशाल, ही आपल्या हातामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे उशक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, हा संकल्प आपण सर्वांनी घ्यावा. हा अनुरोध या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करत असताना, आपल्या सगळ्यांचा सत्कार करत असताना या ठिकाणी करून देऊ इच्छितो. मात्र आपल्या सगळ्यांचं प्रगती पुस्तक जवळच आहे. मी पण त्याच कश्तीमधला सवारी आहे, मी काय वेगळ्या जहाजात नाही. आपण कसे आहोत आणि आपण किती चांगले आहोत, आपण किती स्ट्रॉंग आहोत, याचं घोडा मैदान आता जवळ आहे. आणि त्या घोडा मैदानात याच्या त्याच्याकडे बोट दाखवून आपल्याला थांबता येणार नाही. आपण आता कसे कसे दिवे लावतो आणि किती प्रकाश पाडतो, आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण किती जिद्दीने काम करतो, यावर आपलं सर्वांचं मूल्यांकन हे होणार आहे. वर्षाताई, रमेश चेन्नीथला जी के साथ महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का जो गठन हुआ, उस गठन का जो सेशन खड़गवासला पुणे में संपन्न हुआ, उस संपन्न हुए कार्यक्रम में मैंने इनके सामने एक प्रस्ताव रखा था कि 1 वर्ष के पश्चात सारे पीसीसी ऑफिस बेरर का एक मूल्यांकन हो, और उस मूल्यांकन में क्या होगा, उसका टूल क्या होगा, कैसा होगा, इसकी बातचीत हुई और उससे उसका मूल्यांकन हो. ये प्रस्ताव मैंने रखा, सबने उसको पारित किया. रमेश चेन्नीथला जी आईआईसीसी के प्रभारी और इतने ज्येष्ठ जनरल सेक्रेटरी के नाते उन्होंने खड़े रह के वहां बताया कि मैं 1 साल के बाद मूल्यांकन तो करूंगा ही करूंगा, सब देखूंगा, और जो काम करेगा उसको रखूंगा, जो काम नहीं करेगा उसको हटा दूंगा. एवढ्या कमी वाक्या टाळ्यावर तुम्ही का वाजवल्या याच्यात मी शंका उपस्थित करणार नाही. मात्र जो काम करेल तोच पदाधिकारी राहील, ही आता भारतभरात भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे. नाही तर मग गदा बी चालला, घोडा बी चालला, हत्ती चालला, हा जो आहे हा खेळ आता थांबवण्याची वेळ आलेली आहे. आणि राहुल गांधी तिथून सगळं बघत आहे. त्यांना तिसरा डोळा त्यांनी जर उघडला तर आपल्या सर्वांची फार मोठी पंचायत होणार आहे. म्हणून अत्यंत गांभीर्याने गड्याहो हा सगळा विषय समजून घ्या, ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाराष्ट्रातल्या 64 जिल्हा काँग्रेस कमिटीचा आदरणीय मुंबईचे सर्व नेते मंडळी आणि अध्यक्षा, मी सर्वांच्या सोबत एक एक विभागाचा संपूर्ण एक दिवसाचा आढावा हा माझा पूर्ण झालेला आहे. नाशिक डिव्हिजनचा राहिलेलाही 9 तारखेला पूर्ण झाला. आणि महाराष्ट्रभर फिरत असताना प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक पदाधिकारी एकच म्हणतोय की आता आम्हाला कोणत्या हातात हात देऊन हातात पायात पाय घालायला लावू नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला स्वबळावर लढू द्या. हा महाराष्ट्रातली सर्व कानाकोपऱ्यातला जो विषय आहे, जो निरोप आहे, तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि आता मुंबईवाले मंडळी, तुम्ही आता काय करता याकडे माझंच नाही, महाराष्ट्रातच नाही तर या आर्थिक राज्याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नुसते तुम्ही नाहीत तर तुमच्या हातात परिवर्तनाची एक मोठी संधी आहे. आणि या संधीचं सोनं कसं करता हा प्रश्न आपल्या पुढे या ठिकाणी उपस्थित करतो. खूप मोठ्या अपेक्षा, खूप मोठ्या आशा
आपल्या सगळ्यांकडून या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आहे आणि मुंबई रिजनल काँग्रेस कमिटीची कुठे ना कुठे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदारी माझ्यावर आहे। मात्र तुमच्याकडे आलो तर माझं पांगून जाईल आणि इकडे क्वालिटी ऑफ टाइम आणि क्वांटिटी ऑफ टाइम हा भरपूर घेता मात्र ॲव्हरेज येत नाही, ही माझी असणारी एक गोड तक्रार आपण रुजू करून घ्यावी आणि आपल्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या लोकांना भेटलं पाहिजे अशी अभिलाषा माझ्याकडून व्यक्त होईल। अशा प्रकारचं एक कर्तृत्व आणि तशा प्रकारचा एक यश आपण मिळवाल ही शेवटी शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। धन्यवाद।